माझ्या सर्व गोडताईंना आणि मैत्रिणींना सप्रेम नमस्कार। आपणा सर्वांचे आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर जेव्हा केव्हा ना कधी कधी आपला मूड नसतो, काही करावंसं वाटत नाही किंवा असं एकदम अनफ्रेश वाटतं, तेव्हा आपला मूड फ्रेश करण्यासाठी ना आपल्याला कुठे गार्डनला जाण्याची गरज आहे ना कुठे फिरायला जाण्याची गरज आहे, कारण आपली फॅमिली हाच आपलं खूप मोठा औषध असते की ज्याच्यामुळे आपला मूड फ्रेश होतो आणि आपण खूप सारा आनंदित होतो। याची मला खूपदा प्रचिती आलेली आहे। आणि असं तर संध्याकाळची वेळ होती आणि छान मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आली मी। त्याच्यानंतर किमयाचे बाबा ऑफिसवरून आलेले आहे आणि ऑफिसवरून आले ना की ते घरामध्ये खूप छान वातावरण असतं, पूर्ण फॅमिली आम्ही घरामध्ये असतो। स्पर्शू, किमू, तिचे बाबा, आम्ही छान मस्तपैकी ना सगळे घरामध्ये आल्यानंतर मग एकदम अशी वर्दळ असते। ते काही खाऊ वगैरे आणलेलं असलं त्यांनी तर मग लेकरं खातात आणि मग मला पण आहे ना घराला असं घरपण आल्यासारखं वाटतं। नाहीतर मग आहे ना पूर्ण वेळ स्पर्शू झोपलेली असते आणि मी माझ्या कामामध्ये गुंतलेली असते आणि जेव्हा ते घरी येतात ना सगळे तेव्हा मग छान असं फॅमिली असल्यासारखं वाटतं। मग काही थोडेफार माझे भांडे वगैरे उरलेले होते, म्हटलं चला ते थोडेसे क्लीन वगैरे करू, कारण की मग आपण स्वयंपाकाला लागतो ना, मग स्वयंपाकाचे पण भांडे निघतात। तर मग आज थोडासा ऑफ मूड होता, मग त्याच्यामुळे किमयाची आणि तिच्या बाबांची छान मस्तपैकी बोलाचाल चाललेली होती माझ्याबरोबर आणि काहीतरी गंमत शम्मत करून आहे ना मस्ती मजाक चाललेली होती आमची। तर मग माझा मूड फ्रेश व्हावा आणि घरामध्ये छान मस्तपैकी वातावरणही टिकून राहावं, तर मग किमयाच्या बाबांचं चाललेलं की आज आपण दोघं मिळून स्वयंपाक बनवू। तर मग काय आपल्या दुधामध्ये साखर पडल्यासारखीच झाली अगदी। तर मग होण्या अगोदर म्हटलं थांबा, स्वयंपाकाला लागण्या अगोदर थोडंसं आपण फ्रेश होऊ। मग लेकरांना त्यांनी खाऊ आणलेला होता, तर तो खाऊ वगैरे त्यांनी खाल्ला आणि मग म्हटले आपण चहा वगैरे ठेवू। तर ना पहिल्यांदा चहा ठेवण्या अगोदर मी दूध तापत ठेवत असते संध्याकाळच्या वेळी। जर उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, ती सवयच झालेली आहे 2 वेळेस दूध तापवण्याची, म्हणजे मग दूध खराब होण्याचे चान्सेस आहे ना एकदम कमी होऊन जातात। आणि मग म्हटलं चला चहा ठेवण्यासाठी चहाचं पातेलं वगैरे काढलं आणि चहा कसा बनवते मी तेही तुम्हाला मी सांगणार आहे। तर अशा पद्धतीने एकदा चहा बनवून बघा, एकदम सुपर टेस्टी होतो आणि वास तर तुम्ही म्हणाल ना अगदी पूर्ण बिल्डिंगभर वास असा त्याचा म्हणजे पूर्ण पसरतो असं म्हणायला हरकत नाही। एकदम थोडंसं पाणी घ्यायचं, जर गाईच्या दुधाचा चहा बनवणार ना तर पाणी अजिबातच वापरायचं नाही, पण फक्त आहे ना पातेलं काळं होऊ नये किंवा पातेल्याला साखर आणि चहा पावडरचं लागू नये म्हणून अगदी नॉर्मल 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकायची। तर 2 कप जर आपण चहा बनवणार तर त्याला 2 ते 2.5 छोटे चमचे चहा पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर एका कपाला 2 चमचे अशी 4 चमचे मी साखर टाकलेली आहे। थोडासा चहा मसाला आहे माझ्याकडे बनवलेला, तर तो मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि तोही अगदी पिंच म्हणजे चिमूटभर। आणि त्याच्यानंतर थोडंसं आलं त्याच्यामध्ये ठेचून टाकायचं आणि चहाला उकळी आली की मग त्याच्यामध्ये ना आपली हिरवी विलायची असते ना ती पकडमध्ये छान ठेचून घ्यायची आणि ती टाकायची आणि चहा छान मस्तपैकी उकळू द्यायचा। म्हणजे थोडक्यात मी जर चहा बनवायला लागले ना तर किमयाचे बाबा तर मला नेहमी म्हणत असतात की तुझा चहा शिजला का, म्हणजे मी थोडासा 3 ते 4 मिनटं चांगला चहा उकळू देते। जेवढा चांगला चहा उकळला की तेवढं आलं आणि हिरवी विलायचीची जी त्याचा पूर्ण अर्क त्या चहामध्ये उतरतो आणि चहाला छान सुगंध पण येतो आणि चहा पिल्याचा एक फील पण येतो आपल्याला। तर छान मस्तपैकी आम्ही चहा घेतलेला आहे, चहाची वेळ आहे, तर चला तुम्ही चहा घ्यायला, चहा एन्जॉय करायला। की जेव्हा केव्हा हे मला स्वयंपाकामध्ये मदत करतात ना तर त्यावेळेस त्यांचं पहिल्यांदा त्यांचे जे पदार्थ त्यांना करायचे आहे ना ते करण्याची त्यांना फार घाई झालेली असते आणि मस्तपैकी गप्पा टप्पा आमच्या चाललेल्या होत्या एक बाजूला। आणि मग म्हणे पहिल्यांदा भात टाकून घेणार आहे, तर मग म्हटलं टाका, तोपर्यंत मी लसूण सोलते। आणि ना यांचं कसं असतं माहिती का, आता बघा मीठसुद्धा टाकता येत ना, तर म्हणे माझा डोळ्याचा अंदाज आहे, हसायला खूप येत होतं पण चव म्हणजे एकदम बरोबर होते, असं त्यांना सांगावं लागत नाही की इतकं मीठ टाका की तितकं मीठ टाका, बरोबर डोळ्याचं माप। आणि ना यांचं कसं असतं, जेव्हा मी कधी स्वयंपाक करत असते ना तर तेव्हा अशा त्यांच्या किचनमध्ये झाऱ्या चालू असतात किंवा कधी बोलण्यासाठी जरी उभे राहिले ना तर मी किती मीठ टाकते, किती चमचा साखर टाकते
टाकत असते चहामध्ये किंवा भाजीमध्ये किती चमचा लाल तिखट घालत असते, याच्याकडे ना त्यांचं बारीक निरीक्षण असतं. तर मग त्या पद्धतीने ना त्यांनी मीठ वगैरे टाकलं आणि त्यांचा भात त्यांनी टाकून दिलेला आहे. आणि ना आम्ही जेव्हा स्वयंपाक करत असतो किंवा आम्ही दोघं जण जेव्हा बोलत वगैरे असतो त्यावेळेस आमच्या स्पर्शू बाबाची लुडबुड चाललेली असते, कारण ना दिवसभर तिचे बाबा घरी नसतात तिच्याजवळ. मग संध्याकाळी जेव्हा येतात ना, मग तेव्हा तिला असं वाटतं की बाबांनी मला घ्यावं म्हणून असं. मग तिची लुडबुड चाललेली असते. मग कशाला याला हात लाव त्याला हात लाव, नाही तर मग तिच्या बाबांचं मुद्दामूनच नावच घे, आरडाओरडच करते. मग त्यांचं लक्ष किंवा त्यांचं जे अटेन्शन आहे ना ते वेधण्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात. मग असं तसं तिचे बाबा मस्तपैकी थोडेसे तिच्याबरोबर खेळतही होते आणि त्यांचं येता जाता आहे ना कामही चाललेलं होतं. मेनू आम्ही ठरवलेला होता की वरण भात आणि भजी बनवायची आणि शेंगदाण्याची चटणी बनवायची. तर त्यांचं म्हणणं होतं की चपात्या मला काही येत नाही, भजी काय मला व्यवस्थित टाकता येणार नाही, तर भजी आणि चपात्या तू बनव, वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी मी बनवतो. तर म्हटलं तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवणार तर मग मी तळून घेईल म्हटलं. तर म्हणे ठीक आहे बघू म्हणे, आपला जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं आपण करू. तर बघा त्यांनी भात टाकलेला आहे आणि ना एका बाजूला म्हणे मी माझ्या ना वरणाची पण तयारी करून घेतो बाबा म्हणे. तर मग मी त्यांना म्हटले अहो तुम्ही नंतर करा. तर म्हणे नाही म्हणे पटकन आपल्याला स्वयंपाक पण आटोपायचा आहे. आणि मग म्हटलं ठीक आहे चला तुम्ही वरणाची तयारी करताय तोपर्यंत मग जे काही भांडे वगैरे होते ना, तर मग चहाचे त्याच्यातली चहा पावडर वगैरे काढून ते क्लीन करून घेतले. आणि तुम्हाला सांगते जेव्हा रोज आहे ना आपण आपला स्वयंपाक करत असतो किंवा गाणे ऐकत स्वयंपाक करत असतो, आपलं एकटंच असतं, लेकरा म्हणजे काही चाललेलं असलं तर त्यांच्याकडे काही लक्ष असतं, काही स्वयंपाकाकडे लक्ष असतं आणि मग त्याच्यामध्ये आपला रोजचा स्वयंपाक असतो. पण आजचा दिवस माझ्यासाठी ना खूप वेगळा असा होता, म्हणजे एकदम असं छान वाटत होतं नाही का. आणि रोज आहे ना समजा स्वयंपाकाला आपल्याला 1 तास लागणार होता, तर मला माहीत होतं की स्वयंपाकाला आज कंप्लीट अर्धा तास, कारण 2चे 4 हात स्वयंपाकाला म्हटल्यानंतर निम्मा वेळ स्वयंपाकाला लागणार होता. आणि छान मस्त गप्पा मारत ये जा करत, म्हणजे ते पण ये जा करत त्यांचं चाललेलं होतं आणि माझं पण एकदम छान रिलॅक्स वाटत होतं. एकदम असं कधीतरी ना आपल्याला पण रिलॅक्स मिळालं ना तर आपल्याला पण एकदम छान वाटतं. जास्त बर्डन नव्हतं कारण ते स्वयंपाक करत होते, त्याच्यामुळे त्यांचं एकदम मस्तपैकी हसत खेळत माझ्याशी गप्पा मारत आणि स्पर्शू किंवा याची गडबड याच्यात आमचा छान स्वयंपाक चाललेला होता. म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही छान एन्जॉय करत होतो थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर मग मी इकडे ना पीठ भिजवायला घेतलं, म्हटले कणिक भिजवून घेऊ. आणि तुम्हाला सांगितलं की स्पर्शूची लुडबुड चाललेली होती, तर स्पर्शूनी ना कांद्याचे सगळे टरफलं म्हणजे वरच्या ट्रॉलीतले कांदेच सगळे तिने खाली पाडून दिलेले होते. मग तिचे बाबा बोलले की चल ठीक आहे तुझं चपात्या पीठ मळायचं काय असेल ते करून घे म्हणे, मग मी ते आवरून घेतो आणि तिला जरा वेळ घेतो. तर मग म्हटलं तिला जरा वेळ घ्या, कारण आल्यापासून आहे ना मग तिला घेतलेलं नव्हतं तुम्ही, तर मग तिची परत चिडचिड नको व्हायला. तर आणि ना मुली ना ह्या वडिलांना खूप म्हणजे खूप आटायच्या असतात, हे तितकंच खरं. मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं, प्रत्येक मुलगी ही तिच्या वडिलांना खूप वाटायची असते. तर तसंच ह्या दोघींचं पण आहे. आले की मग त्यांच्याबरोबर मस्ती करणार आणि किमायचं असतं त्यांच्याबरोबर खेळणार. सगळ्यात पहिले त्यांना लपाछपी खेळायला लावणार, मग ते काय डबा डिमडिम खेळणार, खूप काही असं त्यांचं असतं. आणि मग मला म्हणजे ती एवढी म्हणत पण नाही की आई तू चल म्हणून, असं बाबा असले की इनफ असतं त्यांच्या दोघींसाठी. मग ते तिघंजणं मस्तपैकी एक बाजूला खेळत होते. तोपर्यंत छान म्हटलं मी चपात्या करून घेऊ, म्हणजे मी पण संधीचा फायदा घेतला म्हटलं, कारण की हे जर मध्ये किचनमध्ये आले का पुन्हा मग त्यांना एक गॅस द्यावा लागणार आणि दोन व्यक्ती जेव्हा किचनमध्ये उभं राहतात ना तेव्हा थोडंसं गोंधळ झाल्यासारखं होतं. मग ते खेळत होते तोपर्यंत मग मी चपात्या मस्तपैकी टाकून दिल्या आणि भात काढून घेतला, कारण त्यांना वरण कुकरमध्ये टाकायचं होतं. आणि मग माझ्या चपात्या वगैरे सगळ्या झालेल्या आहे. मग म्हटले चला शेंगदाण्याची चटणी पण आपण परतून घेऊ. त्यांनी शेंगदाण्याची चटणी त्यांच्या पद्धतीने केलेली होती, हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या आणि लाल तिखट पण टाकलेलं होतं. ही माझीच पद्धत आहे, पण म्हणजे त्यांनी लक्षात ठेवून बरोबर त्यांच्या पद्धतीने लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट असं टाकलेलं. आणि मी ना शेंगदाण्याची चटणी तळताना थोडंसं त्याच्यामध्ये ना पाणी टाकत असते, मग त्याने ना शेंगदाण्याची चटणी चांगली परतली पण जाते आणि चवीला पण चांगली लागते. नाहीतर मग
मग आहे ना नुसती अशी कोरडी कोरडी, किंवा जेव्हा आपण घास घेतो ना तेव्हा तो घास आहे ना आपल्या घशाला असा नुसता कोरडा कोरडा जातो आणि असं एकदम म्हणजे चव अशी व्यवस्थित लागत नाही. मग त्याच्यासाठी थोडासा पाण्याचा शिपका मारून व्यवस्थित तळून घेतली ना तर शेंगदाण्याची चटणी छान लागते. मग माझं सगळं आटोपून झालेलं होतं, फक्त माझे भजी बाकी होते. मग ते बोलले आता मी माझं वरण टाकतो, म्हणजे मग एका बाजूला तू गरम गरम भजी केली की मग आपल्या स्वयंपाकालाच दी एंड लागून जाईल. तर त्यांची पद्धत बघा किती छान आहे. त्यांनी अगोदर वरणाचं सामान तयार करून ठेवलेलं होतं आणि एका बाजूला कुकर गरम करत ठेवलेला आणि दुसऱ्या बाजूला बघा लगेचच आहे ना छान मस्तपैकी लसूण आहे ना पकडणे ठेचून घेतला. आणि अगोदर सगळं होण्या अगोदरच त्यांनी त्यांची तुरीची डाळ वगैरे काढून घेतली होती. असं नाही की आता स्वयंपाक करतोय किंवा डाळीला फोडणी देतोय तर सामान तू जमा करून दे किंवा डाळ धुवून दे, असं काहीच नाही. त्यांनी तुरीची डाळ काढली, त्यांची धुवून आणि एक बाजूला ठेवलेली आहे. आणि जसं मी करते ना मी पण एक ग्लासभर पाणी नेहमी बाजूला काढून ठेवते, कारण मग आहे ना फोडणी दिल्यानंतर ती फोडणी जळून जाते जोपर्यंत आपण ग्लासभर पाणी ना फिल्टरमधून काढतो तोपर्यंत. मग त्यांनी पण तसंच केलं, एक ग्लास पाणी काढून घेतलेलं आहे त्यांचं आणि छान मस्तपैकी बघा फोडणी दिली आणि लगेचच आहे ना एक ग्लास पाणी त्या फोडणीमध्ये टाकून दिलं, म्हणजे मग आहे ना फोडणी जळायला नको. आणि बघा अंदाजानुसार छान मस्तपैकी मीठ वगैरे टाकलं, डाळ टाकली आणि कुकर एक बाजूला लावून दिलेला आहे. आणि हा छोटा कुकर आहे त्याच्यामुळे त्याला आहे ना कमी गॅसवरच शिट्ट्या द्याव्या लागतात. आणि कुकरला शिट्ट्या होईपर्यंत मग म्हटलं चला आपण मस्तपैकी कांदा भजी तयार करू. तर कांदा भजीसुद्धा आहे ना करताना कांदा आणि मीठ कांदा कापून झाला की त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, बाकीचं जे काही तुमचं साहित्य असेल ते टाकून द्यायचं. म्हणजे मी त्याच्यामध्ये जिरे टाकत असते, ओवा टाकत असते आणि लाल तिखट असेल तर लाल तिखट आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची. आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना त्याच्यावर बेसन पीठ टाकून हे सगळं जे मिश्रण आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं. तर फ्रीजमध्ये काय होतं गारव्यामुळे ना मिठाला लगेच पाणी सुटतं, कांद्याला पाणी सुटतं मिठामुळे आणि छान ते मिश्रण आहे ना म्हणजे मिक्स होतं, एकजीव होतं आणि कांदा भजी ना छान कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होते. आणि सोबत ना मी बटाटा भजी पण करणार होती, तर बटाटा भजी पण छान आपण जे वेफर्सचं मशीन आहे माझ्याकडे तर त्याने मी ते बटाटे छान सालून घेते, तर एकसारखे बटाट्याचे ना काप तयार होतात. तर कांदा भजी आणि बटाटा भजी दोन्ही आता मी एक बाजूला रेडी करून देणार होते. आणि ही भजी कसं गरम गरम असेल तरच खायला छान वाटते, थंड झाल्यानंतर खायला अजिबातही चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे ते मस्तपैकी गरम गरम केले आणि मग यांना म्हटलं तुम्ही लगेचच ना एक बाजूला कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या होत्या, लगेचच गरम गरम जेवायला बसा आणि तुमचं झालं की मग शेवटचा जो घाणा असतो ना नेहमीप्रमाणे तुम्ही मला घेते आणि मग मी पण गरम गरमच एन्जॉय करत असते. तर बघा अशी छान मस्तपैकी टम्म फुगलेली बटाटा भजी झालेली आहे आणि कांदा भजी. तर वरण भात शेंगदाण्याची चटणी त्यांनी केलेली आहे, चपाती आणि भजी मी केलेली आहे. तर चला जेवायला. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. छान मस्तपैकी दोघांनी मिळून मेनू केले आहे, आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दोघांनी घेतलेल्या कष्टासाठी एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.